हॅलो, हाय, नमस्ते. कसे आहात सर्वजण? आपल्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. त्याचं काय झालं की मी एक आठवडाभरापूर्वी आपलं रसबेरीचं प्लांट मागवलेलं होतं. कारण काय तर माझ्या लेकीला बेरीज खूप आवडतात, त्यामुळं मी माझ्या गॅलरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बेरीची झाडं लावलेत. रसबेरी, ब्लॅकबेरी, पुन्हा ब्ल्यूबेरी. मग त्यातीलच हे रसबेरीचं प्लांट येऊन 2-4 दिवस झालं. मला ते रिपोर्टिंग करायला वेळच मिळेना. म्हटलं आज आता त्याचं रिपोर्टिंग करून घ्यावं. ॲक्च्युली त्याची ऑनलाईन मागवल्यामुळं त्याची पानं ना खूप हे झालीत. खरं त्याला आता नवीन पालवी पण फुटायला लागली. पावसाळ्याच्या दिवसात कुठलंही झाड लावायचं म्हटलं की ते जगतंच. मग मी काय केलं की ते रिपोर्टिंगला घेतलं. रिपोर्टिंगमध्ये मी काही नाही, आपलं नॉर्मल सॉईल मिक्सचर घेतलं. त्याच्यामध्ये माझ्या मातीमध्ये ऑलरेडी शेणखत आहे, गांडूळ खत आहे. त्यामुळं मी आहे तर तीच माती घेतली. त्याच्यामध्ये खाली मी पहिल्यांदा काय केलं की आपल्या घरातील जो थोडाफार किचन वेस्ट असतो, पालापाचोळा असतो, तो खाली घातला. म्हणजे तो हळूहळू डिकम्पोस्ट होत जाईल. जसं जसं झाड वाढेल तसं तसं त्यालाच फर्टिलायझर मिळत जाईल म्हणून. मग मी माझ्या झाडांमध्ये केमिकल फर्टिलायझर वापरतच नाही. जे काही असतील ती घरगुती खतं किंवा कांद्याचे जे छिलके निघतात त्याचं पाणी, केळ्यांच्या छिलकाचं पाणी, हे असंच घालते. शेणखत किंवा गांडूळ खत असंच घालते. मी बाकीची कुठली फर्टिलायझर घालत नाही. त्यामुळे माझी झाडं पण खूप छान टवटवीत असतात आणि ती कायम त्यांना फुलं फळं असतात. आता मी ह्या वेळेला काय केलं, मला एक्सपेरिमेंट करायला खूप आवडतं. त्यामुळे मी माझ्या गॅलरीत छोट्या छोट्या फळांची, जी गॅलरीत इझिली येऊ शकतात झाडं, ती सगळी झाडं मी लावून बघितलेली आहेत. आता ज्या वेळेला त्याला फ्रुटिंग होईल किंवा ज्या वेळेला त्याला फळं धरतील ना, त्यावेळेला मी तुमच्याशी ते नक्की शेअर करीन. आता तुम्हाला मी दाखवलंच आहे. हे बघा, हे आत्ताच जस्ट लावलेलं हे रास्पबेरीचं प्लांट आहे. आता त्याला नवीन पालवी फुटली आहे, त्यामुळे ते आता ग्रो करील. आणि त्याच्या पुढेच आहे हे ब्लॅकबेरीचं प्लांट आहे. हे ब्लॅकबेरीचं प्लांट पिन मागून माझ्या मते मी 4-5 महिने झालं आहे. त्यांनी चांगली ग्रोथ पकडलेली आहे. त्यामुळे माझ्या गॅलरीत येतात झाडे सगळी. हे आहे स्टार फ्रूटचं झाड. हे पण खूप छान ग्रो करायला लागलं. याला पण छान छान नवीन नवीन पालवी फुटायला लागलेली आहे. अशा प्रकारे माझ्या गॅलरीत खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. तुम्हाला कधी पाहायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करा. मी तुम्हाला माझ्या गॅलरीतल्या सगळ्या झाडांची एकदा ओळख करून देईन. आणि तुम्हाला कसा वाटला माझा हा व्हिडिओ? जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.